गुड मॉर्निंग गाईज आज मी रात्रभर झोपलेले नाहीये आणि मला लय आळस येतोय। आता जवळपास 8-15 दिवस झाले माझं रुटीन पूर्णपणे बिघडलंय। रात्री जागायचं आणि दिवसा झोपून जायचं आणि असं करत करत माझं कसं होणार आहे हे मलाच नाही माहिती। तर गाईज आजचा व्लॉगला स्टार्टिंग करते। तर मी आज माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि मी याच्यामध्ये माझा मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे। आणि बाहेर खूप मस्त असं नाही का वातावरण झालेलं आहे। मस्त नाही का चिमण्या बिमण्या, तुम्हाला थोडासा नॉईज तर येतच असेल। चिमण्या बिमण्या मस्त चिवचिव करतायत आणि अजून काय झालेलं आहे, पाऊस येतोय थोडासा आणि दिवसाची सुरुवात तर झालेली आहे। पण माझं काय मन नाही लागत आहे कारण की मला झोप येते। आता काय करू असं विचार पडलेला आहे। आणि मला ना सकाळी सकाळी काय होतं, झोप तर झोप जाऊ दे, तिकडे झोपेचं तर वेगळीच गोष्ट आहे, पण मला ना असं बॉडी एकदम नाही का ढिली ढिली होऊन जाते, विकनेस आल्यासारखं होऊन जातं की यार नाही यार गळून जाते मी पूर्ण की नाही मला आता झोपायचंय। बट मी आज ठाम निश्चय केलेला आहे की मी आज झोपणार नाहीये। तर मग आज मी व्लॉग करणार आहे आणि तुमच्यासोबत माझा दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे। दिवसभराचा नाही करणार आहे, म्हणजे जवळपास 10-11 वाजेपर्यंतचाच रुटीन शेअर करणार आहे कारण की त्याच्यानंतर मला काम आहे आणि मला बाहेर जायचं आहे। तर तिकडं गेल्याच्या नंतर मला पॉसिबल झालं तर मी व्लॉग कंटिन्यू करेल किंवा मग नाही करणार। आणि चला मग आता मी लगेच आवरते। आता मला तर झोप येते, काय करू काय, झोपू का कसं असं वाटतंय। 2 मिनिटासाठी विचार केला तसं वाटतं झोपावं, पण मला बाहेर पण जायचंय आणि झोपले तर मी काही जवळपास 4-5 वाजेपर्यंत काही उठणार नाही। तर चला मी आता लगेच काहीतरी आवरते बाबा, काहीतरी जाऊन आवरते, नाहीतर मी जर इथं बसून राहिले तर मी खरंच लगेच झोपून जाणार आहे। तर चला आवरूया। पहिले मी आता कॉफी बनवून घेते कारण की काय म्हणत होती, सगळ्यात पहिले मी कॉफी बनवून घेते आणि कारण की थोडीशी असं एनर्जी खूप डाऊन वाटतेय आणि कॉफी पिल्याच्या नंतर मे बी थोडीशी एनर्जी येऊन जाईल मला आणि काम करायला सुधरण, कारण की मला खूप काम पडलेलं आहे। घर पण एवढे झाडझूड करायचे, बापरे बाप। जेव्हा कॅपॅसिटी नसेल ना काही करायची, बापरे कॉफी आहे का नाही असायला पाहिजे, पण भरपूर कॉफी होत्या। जाऊ द्या, कॉफी नाही सापडत आहे, ग्रीन टी बनवू। ग्रीन टी वापरते मी, खूप दिवस झाले मी ग्रीन टी नाही पीत, सहसा कॉफीच घेत असते। बट आज ग्रीन टी घेते कारण की मला कॉफी सापडत नाहीये। याला काय झालं का असं होतं। हा माझा कप ट्रान्सपरंट मला खूप आवडतो। हा जर फुटला ना तर मला कॉफी, ग्रीन टी किंवा अशा कोणत्याच गोष्टी घेऊ नये वाटणार, कारण की मजा नाही यार याच्यात। कसं जरा दिसतं की किती बाकी आहे, मग त्यामुळे थोडं 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 करत करत आपण खाऊ शकतो, म्हणजे पिऊ शकतो। नाही तर ते कप मध्ये कसं दिसत नाही ना, तर मग असं मजा नाही येत की अरे यार। एक तर पहिलेच नाही का ग्रीन टी किंवा कॉफी एकदम अशा टेस्ट नाही का माणसाला पटपट पिला नाही जात। त्याच्याऐवजी जर कोणी म्हटलं कोल्ड कॉफी देतो किंवा असं काहीतरी छान छान ज्यूस वगैरे दिला तर कसं माणूस घटघट घटघट पिऊन घेईल। पण इकडं का नाही होत यार, फिटनेसच्या बाबतीमध्ये इतके हे आहेत ना। खरं फ्रुट्स तसे मला आवडतात, खूप खूप आवडतात, बट होतं असं की फ्रुट्स खाल्ल्याने ना पोट नाही भरत, असं वाटत नाही की पोट भरतंय वगैरे, काय माहिती कळतच नाही। पण असं म्हणतात की फ्रूट खाल्ल्याने जास्त वेळ नाही का, म्हणजे पाणी जास्त झालं, फ्रूट खाल्ल्याने जास्त वेळ नाही का असं म्हणजे पोट भरल्यासारखं वाटत असतं असं म्हणतात, पण मला तर काही वाटत नाही।
मला तर लगेच असं वाटतं की कधी खाते दुसरं काहीतरी मस्त मस्त. आणि माझी ग्रीन टी रेडी आहे. आउच. बघा पहिलाच सुरुवात करणार होती मी, असं घेता घेता माझ्या बोटावर पडणार होतं पण नाही पडलं. चला मी आता ग्रीन टी घेते आणि मग नंतर तुमच्याशी बोलते. ओके. मेरी सुबह तुम हो, मेरी सच में सुबह तुम हो, दर्द नहीं हो, तुम दर्द नहीं हो, तुम मेरा दर्द नहीं. सो गाईज मी झाली आहे फ्रेश आणि तुम्ही बघू शकता मी किती जास्त फ्रेश वाटते. आणि खरं तर बाहेर पाऊस येतोय आणि मला जायचं होतं बाहेर आणि आता ते काय मला वाटत नाही आहे जाणं होणार आहे. पण तरी पण बघू, जर जाणं झालं तर मग जावंच लागणार आहे कारण की इम्पॉर्टंट काम आहे. आणि आता मी स्किन केअर करून घेते आणि स्किन केअरमध्ये मी काही जास्त वापरत नाही गाईज. फक्त माझं म्हणजे ही मॉइश्चरायझिंग क्रीम असते, लिप बाम असते आणि आज हेअर वॉश केला आहे त्यामुळं सिरम असतं आणि सोबतच नाही का लोशन असतं. बस सिम्पल एवढंच अप्लाय करून बस होऊन जातं. याच्यावरती मी काही यूज करत नाही स्किन केअरमध्ये. तरी पण माझी स्किन बरीच आहे कारण की मी हे पहिलेपासून म्हणजे यूज करते. आणि हो, फेस वॉशसुद्धा मी यूज करते. आणि बस एवढ्याशा बेसिक 2-4 गोष्टी आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त मी फेस सिरम वगैरे पण काही यूज नाही करत. फक्त हां, कधी मधी मी फेस पॅक यूज करते आणि किंवा मग काय यूज करते, ॲलोवेरा जेल वगैरे असं. आणि किंवा मग बेसिक थोड्याफार गोष्टी असतात त्याच गोष्टी करते. तर चला पहिले मी स्किन केअर करून घेते पटपट आणि मग नंतर पुढचे खूप कामं बाकी आहेत. आणि हा पाऊस कधी थांबेल मला ते पण नाही कळते. चला. काही नाही गाईज, स्किन केअर करत होते. I just love this product. Pretty. आणि हे मॅट्रिक्स पैसा मी म्हटलं होतं तुम्हाला एक मागच्या व्हिडिओत, माझ्याकडनं हे हमेशा उलटं तिलटंच स्प्रे होऊन जातं. कसं काय माहिती. तर असं माझं नॉर्मल हे स्प्रे करून वगैरे हे लिक्विड प्रोटेक्शन आहे जे की थोडंसं नाही का आपल्या केसांना पोषण देतं. तर गाईज जेवण करत होते आणि एक गोष्ट लक्षात आली. कालच्या मिनी ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मला ना इंडियन कल्चरपेक्षा वेस्टर्न कल्चरमध्ये जन्म घ्यायला पाहिजे होता. का बरं? तर गाईज मला ना बनवता पण काही खास येत नाही. जे की आपलं इंडियन फूड आहे ते मला काही चांगलं बनवता येत नाही असं मला तरी वाटतं. फक्त मला 2-4 पदार्थ ते खूप चांगले बनवता येतात, जसं की इडली, पनीर. डोसा मी अजून ट्राय नाही केलाय. आणि बाकी काय हे पावभाजी वगैरे बनवली होती मी काल वगैरे, ते तुम्ही बघितलंच आहे. तर आपण याच्या अपोजिटमध्ये मला पिझ्झा, बर्गर, सँडविच अशा गोष्टी एवढ्या भारी बनवता येतात ना की मला असं वाटतं यार हे माझ्या हाताने बनवलंय, इतकं भारी लागतं. आणि आवडतं पण मला, तसं तर खूप आवडतं मला. सँडविच पण खूप आवडतो. काय माहिती यार मी इकडं जन्म कसं काय घेतला मग, जर माझ्या चॉईसेस तिकडच्या आहेत तर. आणि अजून एक गोष्ट, मला ना
आपल्या इकडच्या लोकांची बिलकुल एक गोष्ट आवडत नाही की आपल्या इकडचे लोक खूप कचरा करतात आणि ते मला बिलकुल आवडत नाही. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी क्लिनिंगकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे, कारण की आपला इंडिया खूप जास्त खराब होते. तर मला ते नाही आवडत आहे. आपण कसं रिप्रेझेंट करायचं नाही का. बाकी कल्चरच्या बाबतीमध्ये ना मला फेस्टिवल आपल्या इकडचे इतके आवडतात. म्हणजे ती वाईब आहे ना ती खरंच एकदम अजीब आहे. म्हणजे एकदम दुनियाच्या पलीकडची, म्हणजे लय भारी, एकदम हेवन आहे. आणि हां, तुम्हाला सांगायचं झालं तर मी इकडे ना म्हणजे थोडंसं मुंबईलाच राहते, पण नाही का इकडे कसं जास्त लोक आगरी कोळी लोक आहे. आणि मी तर खरं कोळी लोकांच्या प्रेमात पडली आहे. इतके प्रेमळ लोक आहेत ना हे. आणि यांचं म्हणजे त्यांचं बिहेवियर वगैरे हे इतके जास्त प्रेमळ आहेत ना खरं. आपल्या इकडे म्हणजे मी तिकडं संभाजीनगरला राहते, त्या साईडला मला असे लोक नाही बघायला भेटलेत. तसं म्हणायला गेलं तर असं नाही आहे की म्हणजे आहेत लोक, पण आगरी लोक मन जिंकून घेतात यार. खरंच माझं तर खूप मन जिंकलंय, कारण की मला इकडं येऊन जवळपास 2 वर्ष होत आहेत आणि इथले लोक मला खूप जास्त आवडलेत. म्हणजे त्यांचं नेचर इतकं सुंदर आहे ना, खरंच खूप सुंदर आहे, म्हणजे तारीफ करण्याजोगं आहे. आणि काल परवा एक फेस्टिवल होत होतं, त्या फेस्टिवलमध्ये पण ते लोक इतके छान सेलिब्रेट करत होते. म्हणजे गणपतीचं फेस्टिवल चालू आहे ना, तर गणपतीचं फेस्टिवल विसर्जन होतं. इकडं कसं 5 दिवसाचा 7 दिवसाचा असा गणपती असतो, तर विसर्जन करत होते. एवढं छान वाटत होतं ना, म्हणजे संभाजीनगरला मला ती वाईब म्हणजे आजपर्यंत नाही आली. म्हणजे वाटायचं खूप छान वाटायचं, पण इकडं त्याच्यापेक्षा पण जास्त छान वाटतं. इतकं सुंदर. म्हणजे ते आपल्या इकडं कसं डीजे वगैरे लावतात, तिकडं डीजे नाही लावत, ते बँजो वगैरेचं असतं. खूप भारी असतं, पण खूप भारी. चला मी खूप गप्पा मारल्या तुमच्याशी. आता मला पटपट नाही का आवरायचं, कारण की खूप वर्कलोड आहे माझ्यावरती, तेवढा कंप्लीट करायचा आहे. तर आजचा व्लॉग मी इथंच थांबवते आणि भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल आणि तुमचं काही त्याच्यावरती प्रतिक्रिया असतील, जसं की कमेंट्स असतील, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका. आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय गाइज, लव यू, टेक केअर.